मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. अमृतांजन ब्रिज ते अडोशी बोगद्यापर्यंत वाहतूक कोंडी. वाल्मिक कराडला निर्दोष सिद्ध करण्याचा त्याच्या वकिलांचा केविलवाणा प्रयत्न. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता 24 एप्रिलला. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावर प्रताप सरनाईक यांची नियुक्ती. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा परिवहन मंत्र्यांकडे. याआधी परिवहन विभागाच्या सचिवांकडे होती अध्यक्षपदाची जबाबदारी. 26/11 मुंबईवरील हल्ला प्रकरणातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला आज भारतात आणणार. राणाला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भात दिल्लीत पार पडली उच्चस्तरीय बैठक. केंद्रीय मंत्री अमित शहांची परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात चर्चा. निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्टची चौकशी होण्याची शक्यता. बॉलिवूडमध्ये एंट्री करायची असल्यानं दहशतवादी राणा राहुलच्या संपर्कात असल्याचा हेडलीचा शिकागो कोर्टात जबाब. नाशिकमध्ये निवृत्त प्राध्यापकाकडून पत्नीची हत्या करत आत्महत्या. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीचं टोकाचं पाऊल. उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेली 5 लाखांची मदत भिसे कुटुंबानं नाकारली. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करा, सुशांत भिसेंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. मुंबईत पीओपी गणेश मूर्ती नाहीच. मुंबई बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींनाही प्रवेश बंदी. मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय. मुंबईत आजपासून टँकरचा संप. केंद्र सरकारच्या नव्या नियमांना मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा विरोध. टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबईतील नागरिकांचे हाल होण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.